सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जिल्हा शासकीय रुग्णालयात बळजबरीने रुग्णांना डिस्चार्ज देत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावी यांना ड्रेसिंग किट भेट देण्यात येऊन प्रतिकात्मक आंदोलन आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले। आमच्याशी लोक वाद घालतात त्यांना आज डिस्चार्ज बद्दल एक शब्द नाही बोलले, तोपर्यंत त्यांचे नातेवाईक स्वतः येऊन माझ्याकडे नाही बोलले। जाऊ द्या, त्यांना माहित नाही, त्यांना घाबरून दिल्यामुळे ते बोलले। तुम्हाला काय अडचण झाली त्यांना सांगितलं का बाबा आता ती ऊन खराब होईल आणि त्यांना ड्रेसिंगची गरज आहे, तुम्ही 2 ठिकाणी घेऊन जा, इकडे न्या, बिटकोला न्या किंवा जाकीर हुसेनला न्या, म्हणून ते घाबरले आणि त्यामुळे त्यांच्या भावाचा कदाचित तसा शब्द गेला असेल की ठीक आहे आम्हाला सोडा नाही, पण म्हणून काय आपण लोक घाबरल्याशिवाय लोक जात नाही। तेच मग ते तुम्ही जर सांगितलं असतं ना की तोपर्यंत ते बोलले असते, तोपर्यंत जे बोलले असते ना की नाही आम्हाला नाही जायचं, तरी मी त्यांना डिस्चार्जवर साईन करून दिलं नसतं ना। ठीक आहे, आता हा डिस्चार्ज तुमच्या हाताने व्यवस्थित चेंज करा। डिस्चार्ज कॅन्सल बघा, डिस्चार्ज कार्ड काय आहे, पेशंटच्या हाती देतो की गोळ्या औषधी या दिलेल्या आहे, काय काळजी घ्यायची याचं ते कार्ड जमा करा आणि कॅन्सल करा। एनी हाऊ कंडिशन त्यांचा डिस्चार्ज नाही झालं पाहिजे, त्यांचं ॲडमिशन आहे तसं ठेवा। ठीक आहे, कशा पद्धतीने करायचं मी त्यांना गुरुवारी मी पूर्ण लेटर घेऊन गेलेलो सिव्हिल सर्जन सरांकडे की ड्रेसिंग मटेरियल वगैरे अवेलेबल नाही आहे, अवेलेबल करून द्या। ठीक आहे, त्याचं लेटर पण फार्मासिस्टकडे पाठवलेलं आहे। किती दिवसापासून ड्रेसिंग मटेरियल ड्रेसिंग मटेरियल आहे पण असं पूर्ण नाही आहे, स्कॅर्सिटी आहे, कमी होत आहे। पेशंट 12-15 आहे। किती दिवसापासून ही परिस्थिती? जवळजवळ 1 हप्ता 10 दिवस झाले मागच्या तेव्हापासून काल नाही आहे। एकावर एक मुलाला 14 टाके पडले, त्याला सुद्धा उचलून दिले, त्याच्यावर साधं फर्स्ट एड सुद्धा करण्यात आलेलं आहे। अशा अनेक तक्रारी येतात। ड्रेसिंग मटेरियलची कमतरता आहे। ज्या पेशंटची जखम बऱ्यापैकी हील झालेली आहे, इन्फेक्शन नाही आहे, पेशंट स्टेबल आहे, अशा पेशंटना फक्त ड्रेसिंगसाठी आम्ही बाहेर आता यांच्या एवढ्या मोठ्या गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालय अनेक समस्यांनी ग्रासलेले असून कधी निष्काळजीपणामुळे बाळांची अदलाबदली होणे, जिवंत अर्भकाला मृत म्हणून घोषित करणे असो व विविध विभागातील भ्रष्टाचार असो, शासकीय रुग्णालय नेहमी चर्चेत असते। गेल्या काही दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ड्रेसिंगसाठी लागणारे औषधे व सामग्री उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचार न करताच रुग्णांना डिस्चार्ज देत असून अनेक रुग्णांना उपचाराविनाच परतावे लागत असून सलग 2 दिवस जिल्हा शल्य चिकित्सक सुट्टीवर असल्याने रुग्णांना वाऱ्यावरच सोडून दिले जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। एवढे लोक आलेले आहेत, तुमची मोजोरी तर वाढत चालली, निवेदन घ्यायला नाही, त्यांना नेमका प्रॉब्लेम काय आहे? गरीबाला त्याचा जर उपयोग होत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? हो राहू द्या, राहू द्या, गर्दी काय, थांबा. सामान्य लोक आहेत ते. उचकायचं नाही, प्रश्न मांडायला आले ते असं काय करता तुम्ही? गोरगरिबांकडे कोण बघणार? त्यांच्याकडे आम्ही प्रेमात चाललंय। मग तुम्ही जर सर्व सामान्य लोकांना जर खायला लागले तर सांगा बरं. अशा लोकांना कळू द्या का? बरोबर की नाही? त्यांच्यानंतर कोणतरी असेल ना इथं? हे गरीब लोक वाढवून विचारणार आहे. ड्रेसिंगचं सामान नाही आज मग याला आणि सगळे लोकं वाढवून सांगितलं का? दोन दिवस लोकांना बघायला काढून राहिले. अहो तुमचं काय माहिती तो जातो कुठं? मग कुठं जातो एवढा पैसा तुमचा? तुमचं काय मी गरिबांकडे लक्ष देणं? राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष म्हणे असं नाही करायचं। तुम्ही कुशल पैशा लोकांना म्हणता इथं थांबू नका, जायचं कोणी पद्धत असं नाही करायचं साहेब। मग विचार करून बोलताना थोडंसं विचार केला पाहिजे तुम्ही। मग आज हे गोरगरीब लोक कोणाकडे जाणार आहे? सीएस नाही तर इथं जो जबाबदार पर्सन असेल त्यांनी घ्यायला या, एवढी आमची रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे। निवेदन हेच आहे, तिथं आल्यावर कोणाकडे जाणार? या लोकांना आहे ना बँडेज शिल्लक नाही, पट्ट्या नाही, त्यासाठी
आम्ही बोलवतो ते सिव्हिल सर्जन सापडत नाही. शनिवार रविवार ते दर शनिवार रविवार काय आम्ही ते सिव्हिल सर्जनला बघितलं सुद्धा नाही. केवळ असं ऐकूयात एका केंद्रीय मंत्र्याचा कोणतरी तो नातेवाईक आहे म्हणून इथं टिकलेला आहे म्हणून. तर आम्ही त्याचा निषेध नोंदवतोय. तुम्ही इथे या मॅडम, आमच्या वतीने निवेदन या लवकर. जिल्हा शल्य चिकित्सक कधीच जागेवर नसल्याने त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. आज आपण बघत असो तर एकीकडे लाडक्या बहिणी म्हणून मुख्यमंत्री सरकारमध्ये आले, मुख्यमंत्री झाले आणि या लाडक्या बहिणींचा आज रक्षाबंधनाच्या दिवशी असा छळ केला जातोय, याचा खऱ्या अर्थाने निषेध करतोय. जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय, परंतु खरंच अर्थाने या आदिवासी समाजाला आज न्याय मिळतोय का? आज जर बघितलं असेल तर दुसरा आणि चौथा शनिवार असो किंवा प्रत्येक शनिवारी हे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत चारुदत्त शिंदे जे गेले अनेक वर्षांपासून वादात राहिलेले आहेत, यांची कुठेतरी बदली देखील होत नाही. आणि आज शनिवार जर बघितलं असेल तर सगळेच ऑफिसेस बंद आहेत. शनिवार रविवार अक्षरशः हे पेशंट वाऱ्यावर सोडले जातात. खरं जर घटना बघितली असेल तर घटना अशी आहेत की गेल्या हप्त्याभरापासून सप्ताहभरापासून या सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये आपण जर गेलं तर ड्रेसिंगचे किट उपलब्ध नाही आहे, हे त्यांच्या डॉक्टरांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं आहे. आणि किट उपलब्ध नसल्यामुळे यांच्या नाकर्तेपणाचा दुरुपयोग हा पेशंटवर केला जातो आहे. यांच्या नाकर्तेपणाचा याच्यामुळे आज पेशंटवरच्या जीवितावर धोका निर्माण होतो आहे. हे पेशंटला डिस्चार्ज काढून देत आहेत, डिस्चार्ज करून घेत आहेत, बळजबरीने पेशंटला इथून काढून देण्याचा प्रयत्न करतात. ज्या पेशंटची केवळ एकदा ड्रेसिंग करतात आणि सांगतात की तुम्ही जवळच्या कुठल्याही मनपाच्या रुग्णालय असेल, जिल्हा परिषदच्या रुग्णालय असेल, तिथं जाऊन ॲडमिट व्हा आणि तिथं जाऊन तुमचा उपचार करा. अशा भूमिकेत इथले काही जे रेसिडेन्शियल डॉक्टर असतील, CMO असतील किंवा इथले जिल्हा शल्य चिकित्सक देखील त्यात सहभागी आहेत. कारण ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांची चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्हाला CS ने फोनवर सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या पेशंट बरे व्हायला असतील तेवढं जास्तीत जास्त पेशंटची संख्या कमी करा आणि त्यांना इथनं काढून द्या. म्हणजे यांचा नाकर्तेपणाला पाहण्यासाठी हे पेशंटच्या जीवाशी खेळत आहेत. आज जर बघितलं असेल तर सर्वत्र एकीकडे लाखो रुपये, कोट्यवधी रुपये या सिव्हिल हॉस्पिटलसाठी खर्च केला जातो आहे. आज अनेक वेळेस आपण जर बघितलं असेल तर इथं भ्रष्टाचाराचं कुंपण म्हणून या सिव्हिल हॉस्पिटलकडे बघितलं जातं आहे. आणि यांच्याकडे एक साधारणतः एक छोटंसं ड्रेसिंगसाठी असणाऱ्या सामग्री इथं उपलब्ध नाही आहे. यासाठी आम्ही एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून इथल्या CS ला इथून ड्रेसिंगचं किट आम्ही इथं उपलब्ध करून देणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर या लोकांवर जर उपचार सुरू झाले नाही आणि जर कोणालाही बळजबरीने जर काढून दिलं, मागच्या वेळेस आपण बघितलं असेल तर मुलांची अदलाबदली झाली, अनेक मुलं अशा कपड्यात गुंडाळून ठेवण्यात आले आणि सांगितलं की मुलगा जागावला आहे. असे विविध कारणास्तव हे सिव्हिल हॉस्पिटल कायम चर्चेत राहिलेलं आहे आणि याचा आम्ही धिक्कार नोंदवतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही इथे आज यांना इशारा देतोय की लवकरात लवकर यांनी ड्रेसिंग किटची व्यवस्था केली नाही आणि जर कोणाला बळजबरी जर पेशंटला बाहेर काढून दिलं तर आम्ही एकाही डॉक्टर्सला इथे काम करू देणार नाही असं आम्ही इथे इशारा देतोय. कारण यांचे कोट्यवधी रुपये यांच्या पगारासाठी खर्च केला जातो आणि इथे यांना साधारणतः एक साधं छोटं मेडिसिन्स किंवा ड्रेसिंग किट इथे उपलब्ध नाही आहे. याचा आम्ही धिक्कार नोंदवतो, याचा आम्ही निषेध नोंदवतो आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी OBC सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड, महिला जिल्हाध्यक्षा संगीताताई पाटील, हाजी मुहिउद्दीन शेख, नासिर पठाण, भारतीताई चित्ते, मीराताई भोईर, ॲडव्होकेट संदीप दंडगव्हाण, गणेश धोत्रे, मोहित शेंडगे, प्रणव पगारे, अविनाश राजगुरू, मंगेश भंडारी, सविता किरकिरे आदी जण उपस्थित होते. माझं नाव वंदना मनोहर किरकिरे. माझ्या घरच्यांना थोडासा गज लागला होता तर पायाचं ऑपरेशन केलं. जखम खूप मोठी आहे. ते काय म्हणत्या इथून तुम्ही जा. मला नाही का 14 दिवस होते. जखम खूप मोठी आहे. पूर्ण पाय असं ऑपरेशन केलं 3 वेळेस. ते म्हणतात तुम्ही दुसरीकडे जा, ॲडमिट व्हा. ड्रेसिंगचं सामान नाही आहे त्याच्यामुळं म्हणून आमच्याकडे सामान नाही, तुम्ही सुट्टी घ्या. काल बी बोलले तुम्ही सुट्टी घ्या. काल पट्टी नव्हती केली. आमची परिस्थिती नाही आहे. एकदम मी हातावरची आहे. एकदम मी एकटीच काम करते. माझे पोरं उपाशी राहता का काय करते, माझे पोरं खात्या का नाही ते माहीत नाही मला, पण ते उपाशी राहतात. ते मी माझ्या नवऱ्या का पाहू का काम धंदा करू का पोरांना खाऊ घरी, मला हेच सांगायचं होतं. दिवसापासून दिलाय पण मी वॉचमॅन ड्युटी करते. छोटा रूम आहे. त्यांना म्हणते थोडंसं थांबा, पण ते ऐकायलाच तयार नाही. कालपासून डिस्चार्ज देऊन दिलेला आहे. पेशंटची तब्येत म्हणजे अशी आहे तर त्यांना म्हणजे जागेवर संडास वगैरे करता इतके हे झालेलं आहे. पाय पण पूर्ण पाय हे झालेला आहे, खराब आहे. पूर्ण पाठीची चाल निघालेली आहे, डोक्यावर परिणाम झालेला आहे. ते म्हणतात न्या घरी कसं न्यायचं. हो
उपचाराची म्हणजे त्यांना गरज पायच खराब झालेला आहे त्यांचा. आता मी कसं काय करणार, घरी वॉचमॅन ड्युटी करते, लहान लहान मुलगी विधवा आहे माझी, लहान लहान मुलं आहे, आम्ही एवढीमध्ये काय करणार, कसं नेणार त्या पेशंटला, कसं ठेवायचं. पेक्षा त्यांनी मला अजून 8-15 दिवस माझे पेशंट आहे ते मदत करावी बा ठेवायला. पोचवा हा मेसेज की राष्ट्रवादीचे काही लोक आहेत आणि त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. नसेल तर उद्या आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करणार आहे. आणि सगळ्यांकडे हे बघा, आता इथं प्रत्येकाने ज्याच्याकडे जेवढे असतील प्रत्येकाने आम्हाला 2-2 रुपये जमा करून द्या. यांना भीक लागली शासनाला, शासनाकडे हे घ्यायला पैसे नाही आहे. कोट्यवधी रुपये इकडे जागतिक आदिवासी दिनावर खर्च होतोय. लाडक्या बहिणींच्या नावाखाली इकडे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो. इथे मेडिसिनच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार होतोय आणि बँडेज अभावी या लोकांना बाहेर काढले जाते. तर आज जर तुम्ही याच्यावर जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये भीक मागून जो निधी जमा होईल तो आम्ही CS ला देऊ. तुम्ही आमच्या वतीने जागर जनस्थान करिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.